विरोधक सतत सक्रिय राहिले पाहिजेत, त्यांना सतत स्क्रीन टाइम मिळाला पाहिजे, ते छोट्या पडद्यावर नेहमी दिसले पाहिजेत, याची दक्षता महायुतीचं सरकार अतिशय प्रामाणिकपणे घेत आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहा, गेले 2 दिवस एक जे विषय चालू आहे तो भोंदूबाबा अशोक खरातचा, या प्रकरणामध्ये निपक्षपणे चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. खरं म्हणजे पहिल्याच दिवशी जर रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा घेतला असता तर विरोधकांना 2 दिवस स्क्रीन टाइम आणि स्क्रीनवर राहण्याचा संधी मिळाली नसती. परंतु विरोधक हे सक्रिय राहिले पाहिजेत, विरोधक हे अशा नको त्या गोष्टीत अडकून पडले पाहिजेत, यासाठी पुरेपूर काळजी हे महायुतीचं सरकार घेतं. आणि त्याला मग असं वाटतं की विरोधकाच्या हातात कोलीत देऊन चला बोलत बसा या विषयावर, कारण आम्ही ते घेणारच आहेत, पण तुमचं होऊ द्या, तुम्ही काहीतरी सक्रिय होता हे लक्षात येऊ द्या, असा तर ते प्रयोग करत नाहीत ना.